अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दहशत निर्माण करणारी आणि वाळूची तस्करी करणारी टोळी 1 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आली आहे। यात टोळी प्रमुख दीपक लाटे, टोळी सदस्य निखिल लाटे, शंकर भोसले, शहादेव माने, अभिषेक नाचणे, गणपत गफले, संदीप लाटे यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करत त्यांच्या टोळीचं गुन्हेगारी अस्तित्व टिकवण्यासाठी राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्याकरिता महिलेस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत मारहाण करणं, गृह अतिक्रमण करून मारहाण करणं, एखाद्या व्यक्तीस हक्क असलेल्या ठिकाणी जाण्यास विरोध करणं, बेकायदा शासकीय वाळू चोरणं असे विविध गुन्हे सराईतपणे केले असून दिवसेंदिवस या टोळीची गुंडगिरी आणि गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली आहे। टोळी प्रमुख आणि सदस्यांनी 2021 ते 2025 मध्ये सराईतपणे गुन्हे केले असून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंध कारवाई करून त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाहीये। टोळीच्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण झाली असून या टोळीबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हतं। मात्र या टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार असल्यानं संपूर्ण टोळीची पांगापांग करून हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्य थांबणार नाही। तसेच राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी तसेच टोळीची दहशत कमी करण्या हेतू आणि त्यांच्या गैरकृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी टोळी प्रमुख आणि टोळी सदस्य यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता। त्या प्रस्तावाची श्रीरामपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी चौकशी करत शिफारस अहवाल सादर केला होता। त्याची सखोल चौकशी करून टोळी प्रमुख दीपक लाटे, टोळी सदस्य निखिल लाटे, शहादेव माने, अभिषेक नाचणे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केल्याचा आदेश पारित केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।